नमस्कार मित्रांनो, स्वराज मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। टेट 2025 या निमित्त काही आपण सर्व प्रश्न घेणार आहोत आणि ते अत्यंत परीक्षाभिमुख आणि दर्जेदार प्रश्न आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येतील। त्यामुळे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला त्याची नोटिफिकेशन मिळेल। तर पहिला प्रश्न आपला आहे, खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात? तर त्याला एक विल्यम जोन्स, वुडवर्थ, विल्यम वुंट अँड वॅटसन। यापैकी विल्यम जोन्स याला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात। विल्यम जोन्स याला काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात? आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात। आता हे विल्यम जोन्स विषयी बघायचं तरी हा यानं काय अमेरिकन मानसशास्त्र आहे विल्यम जोन्स। तर या विल्यम जोन्स यांनी एक विचार प्रवाह मांडला होता की कोणता आता कार्यवादाचा, फंक्शनॅलिझमचा यानं विल्यम जोन्सनं मांडला होता। तर बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासावर भर हे मनाच्या कार्यावर अनुकूलनावर कार्य करते। मानसशास्त्रातील इतर काही सुप्रसिद्ध विचाराच्या शाळाप्रमाणे कार्यात्मकता हा प्रबळ सिद्धांत यांनी मांडला। कार्यात्मकता या आधुनिक मानसशास्त्राने विल्यम जोन्सनं। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर यापैकी विल्यम वुंट, विल्यम जोन्स, जे.बी. वॅटसन आणि वुडवर्थ या चारपैकी कोणाला प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात? तर प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात विल्यम वुंट याला। विल्यम वुंट यांना काय म्हणतात? तर प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात। आता प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक याला म्हणतात, हा विल्यम वुंट काय होता? तर यानं रचनावाद मांडला होता। रचनावाद प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात त्याला। तर विल्यम वुंटनं काय केलं? तर रचनावादाचा जे स्ट्रक्चरलिझम आहे ते मांडलं होतं या विल्यम वुंटनं। आणि वुंट यांनी संवेदना, वेदन इत्यादी बोधात्मक जाणीवाचा अभ्यास केला आणि रचनावाद्यांनी मानवी मनाच्या आतील प्रक्रियेचे विश्लेषण करण्याचा आत्मनिरीक्षण सारख्या तंत्राचा वापर केला यांनी, विल्यम वुंट यांनी। तर अशा प्रकारे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर या विल्यम वुंटला म्हणतात। त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की डी ॲनिमा। आता डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? आता डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर क्रोक्रो, मॅकडुगल, अरिस्टॉटल का वॅटसन? आता यापैकी डी ॲनिमा हा जो नावाचा ग्रंथ आहे तो लिहिला अरिस्टॉटल यांनी। कोण लिहिला? तर अरिस्टॉटल यांनी काय केलं? तर डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला। अरिस्टॉटल हा मानसशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे आणि याचा काळ होता इसवी पूर्व 384 ते 322। अरिस्टॉटल हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता। आता याच्या काळापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली ज्या अरिस्टॉटलच्या, त्यामुळे डी ॲनिमा हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होता त्यांचा, अरिस्टॉटलचा, आणि त्यात त्यानं मानसशास्त्राच्या विषयक अभ्यास केलेला आहे। तर अरिस्टॉटलचं कोणतं आहे? तर अरिस्टॉटलचं जे मानसशास्त्र आहे तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केली होती। आत्म्याचं शास्त्र म्हणजे ते मानसशास्त्र, यालाच मानसशास्त्र असे म्हणतात, हे अरिस्टॉटलनं सांगितलं होतं। आणि त्याचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे डी ॲनिमा हा अत्यंत महत्त्वाचा आहे, परीक्षेला विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवा। आणि अरिस्टॉटलनं व्याख्या केली ती मानसशास्त्राची कोणती? तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र। त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, चौथा क्वेश्चन आहे, तर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? आता मनोविश्लेषणवाद हा कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर याविषयी बघू। आता याच्यापैकी थॉर्नडाईक आहे, सिगमंड फ्राइड आहे, जॉन बी वॅटसन आहे, विल्यम जेम्स आहे। आता यापैकी कोणत्या मनोविश्लेषणवाद मांडला? तर मनोविश्लेषणवाद मांडला सिगमंड फ्राइड हा नंबर 2चं उत्तर आहे। तर सिगमंड फ्राइड विषयी आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हा मनोविश्लेषणवाद आहे सायकोलॉजी सायकोविच्यावर, म्हणजे मनोविश्लेषण ते सायकिक असतात लोक, त्याच्यावर याचं सगळ्यात महत्त्वाचं मनोविश्लेषणवादावर याचं सिगमंड फ्राइडचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे। आता मनोविश्लेषण ही सिगमंड फ्राइडने केलेली मानसशास्त्राची म्हणजे स्थापना आहे, मानसशास्त्राचा प्रवाह आहे असं मनोविश्लेषण। आता यांनी काय केलं होतं? सिगमंड फ्राइड यांनी एक मानवी मनाचा मानवी मन हे 3 घटकांनी बनलेले असं त्यांनी सांगितले। कोणत्या? तर हे काही अति अहंकार, एक अहंकार, अति अहंकार आणि एक प्राथमिक आग्रहाचा समावेश होतो, म्हणजे त्याला ईद म्हणतात। ईद, अहंकार आणि सुपर इगो म्हणजे जास्तीत जास्त अहंकार, अशा प्रकारचं त्यांना 3 प्रकारे याचं हे केलंय। आता अहंकार हा वास्तविकतेला सामोरे जाण्यासाठी आकारलेला एक व्यक्तिमत्वाचा घटक असतो आणि जे सुपर इगो म्हणजे अति इगो आहे
ते व्यक्तिमत्वाचा भाग आहे आपल्या. त्यामुळं काही जण अति इगो राखतात आणि अति इगो राखणारी माणसं बर्बाद होतात, असं म्हणजे सिग्मंड फ्राईडनं त्याचं एक विश्लेषण, मनोविश्लेषणवादात त्यानं हे काय केलं. आता त्यानंतर पहा, एक पुढचा प्रश्न आहे, आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली? तर आत्म्यासंबंधी ते वॅटसन, एरिस्टॉटल, थॉर्नडाईक, विल्यम वूड. तर आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र हे एरिस्टॉटल यांनी सांगलं. पहा एरिस्टॉटल आताच पाहिलं आपण त्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये की ते एरिस्टॉटलचा डी ॲनिमा नावाचा ग्रंथ होता. एरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे एरिस्टॉटलनं सांगलं. एरिस्टॉटल विषय आपण आत्ताच बघितलं. अशा प्रकारे आपण मेन 5-5 म्हणा 10-10 म्हणा क्वेश्चन आपण अत्यंत महत्त्वाचे विश्लेषणपूर्वक असे क्वेश्चन घेणार आहोत. त्यामुळं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच प्रश्न तुम्हाला येत जातील. धन्यवाद.